नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीपूर्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत। आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांच्या शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेले बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे, कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते, येणाऱ्या काळामध्ये कापसाचे भाव कुठपर्यंत वाढतील, तज्ञांचे काय मत, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरू करूया। जळगावात कापूस उत्पादक शेतकरी दिवाळीच्या आनंदाला पारखले। कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून दिवाळीच्या आनंदालाही आता ते पारखे झाले आहे। जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीसह प्रतिकूल हवामानामुळे आधीच कापसाला उत्पादनात मोठी घट झाली होती। त्यात सीसीआयची खरेदी केंद्र वेळेवर सुरू न झाल्याने खुल्या बाजारात खाजगी व्यापारी कापसाला खूपच कमी भाव देत आहे। कापूस उत्पादक शेतकरी त्यामुळे आर्थिक संकटात सापडले असून दिवाळीच्या आनंदालाही आता ते पारखे झाले आहे। दरवर्षी दिवाळीच्या आधी कापूस खरेदी केंद्र सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत असतो। मात्र यंदा भारतीय कापूस महामंडळ म्हणजे सीसीआय महाराष्ट्रात 15 ऑक्टोबर पासून म्हणजे 150 ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करणार जाहीर करूनही अद्याप केंद्र सुरू झाले नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। त्यातच सोयाबीनच्या बाजारभावात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे। ओला दुष्काळ, वाढलेला उत्पादन खर्च आणि घटलेले उत्पादन यामुळे अधिक शेतकरी अडचणीत आहेत। त्यातच शासनाकडून खरेदी सुरू करण्यात झालेल्या विलंबनामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अक्षरशः अंधारात जाण्याची वेळ आली आहे। दुसरीकडे लोकप्रतिनिधी स्वतःच्या राजकारणात व्यस्त आहे। शेतकऱ्यांच्या समस्याकडे त्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे। देशभरात सुमारे 550 कापूस खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहे। त्यापैकी 150 खरेदी केंद्र ही महाराष्ट्रात होतील। साधारण 15 ऑक्टोबर राज्यात खरेदी सुरू होईल असा दावा सीसीआयने कार्यकारी संचालक ललित कुमार गुप्ता यांनी काही दिवसापूर्वी केला होता। प्रत्यक्षात घोषणा करूनही कापूस खरेदी केंद्र अजूनपर्यंत सुरू झालेली नाहीत। शेतकऱ्यांना नाईलाजाने 6,500 ते 7,000 रुपयांच्या प्रति क्विंटलने व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागत आहे। कापसाचा हमी भाव 8,100 रुपये असला तरी शेतकऱ्यांना आताच क्विंटल मागे 1,000 ते 1,500 रुपयांचा नुकसान सोसावे लागत आहे। महाराष्ट्रात यंदा जवळपास 16% लागवड घटल्याने 35,46,000 हेक्टरपर्यंत कापसाचे क्षेत्र घसरले आहे। गेल्या काही वर्षाची आकडेवारी लक्षात घेता महाराष्ट्रात सरासरी 80 ते 80 लाख कापूस गाठीचे उत्पादन दरवर्षी होत असते। सीसीआय कडून त्यापैकी जेमतेम 40% कापसाची खरेदी सुरू केली जात आहे। राज्यात यंदा लागवड कमी झाल्याने कापूस उत्पादनात घट गृहीत धरली जात तरी कोणत्याही परिस्थितीत 70 लाख गाठीच्या खाली कापसाचे उत्पादन येणार नाही। परंतु सीसीआय कडून हंगामाच्या सुरुवातीलाच कापसाची खरेदी केंद्र सुरू करण्यात ओढे वेळ जात आहे। त्यामुळे यंदा महाराष्ट्रात खरेदी केंद्राची संख्या 25% वाढली तरी सीसीआय फार तर 40 लाख कापूस गाठीची खरेदी करू शकते। तरीही उर्वरित 30 लाख कापूस गाठींचा प्रश्न कायम असेल। त्यात बऱ्याच शेतकऱ्यांकडे गेल्या हंगामातील कापूस अजून शिल्लक पडून आहे। त्यामुळे सीसीआय कापूस खरेदी अपुरे पडल्यास शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांशिवाय दुसरा पर्याय राहणार नसल्याचे बोलले जात आहे। तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा। या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।